तुमच्या एटीएम कार्ड मधून एकापेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन फेल होत असेल तर सावध व्हा, नाहीतर तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं. कसं? चला तर मग सांगते, पण त्याआधी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, कधीही कामाला येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील एका व्यक्तीने पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड स्वाईप केलं, परंतु ट्रान्झॅक्शन फेल झालं. त्यांनी आणखी 2 वेळा कार्ड स्वाईप केलं, मात्र तरीही ट्रान्झॅक्शन फेल झालं. पुढे आठवड्याभरात त्यांच्या खात्यातून अचानक 1 लाख रुपये गायब झाले. त्यांच्यासोबत जो स्कॅम झाला याला कार्ड स्किमिंग म्हणतात. यामध्ये स्कॅमर्स मशीन मध्ये एक स्कीमर लावतात, यामुळे तुमच्या कार्डचा डेटा क्लोन होतो. यासोबतच तुमचा पिन कॅप्चर करण्यासाठी ते मशीनच्या कीपॅडवर एखादा फेक लेअर किंवा हिडन कॅमेरा लावतात. अर्थात जेव्हा त्या व्यक्तीचे ट्रान्झॅक्शन फेल होते तेव्हा त्याच्या कार्डचा डेटा कलेक्ट केला जात होता आणि त्यांचा पिन घेण्यासाठी त्यांना ट्रान्झॅक्शन फेल दाखवून परत पिन टाकून घेतला जात होता. त्यानंतर स्कॅमरकडे तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती आल्यावर त्यापासून सेम तुमच्या कार्ड सारखे नवीन कार्ड बनवले जाते. अशा स्कॅम पासून वाचण्यासाठी एखाद्या वेळा ट्रान्झॅक्शन फेल झाले तर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईपर्यंत दुसऱ्यांदा ट्रान्झॅक्शन अजिबात करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मशीन संशयास्पद वाटत असेल तर दुसऱ्या मेथडने पेमेंट करा. बाकी असा स्कॅम कोणासोबतही होऊ नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि त्यांना देखील सावध करा.